मंगे मोबाईल चालू कर लय गर्दी नका करू गर्दी नका करू थांबा ए बाबा भाऊ भेटताय का तुझ्या वर्षावरी सगळ्या फक्त सेंटर घेऊ तुला सेंटरच पवन थोडा मांग होय थोडा मांग होय या साईडला पवन थोडा पाठी आहे बघ अमोलच्या मोबाईल मध्ये येतोय तू अमोल झूम कर हा बस आपण भेट घेतली त्यांचे प्रश्न समजून घेतले. तुम्हाला आठवत असेल साधारण एक महिनापूर्वी याच प्रश्नावरती मी स्वतः कलेक्टर ऑफिसला गेलो. या रिंग रोडसाठी जमिनी जबरदस्तीनं ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला शेतकऱ्यांचा विरोध असताना आणि सकाळी घरात घुसून वृद्ध महिलांना मारहाण केली. त्या अधिकाऱ्याचं नाव काय? पवन दत्ता IAS अधिकारी हातामध्ये बंदुका दहशत निर्माण करतो हे मी इतिहासात प्रथम पाहिजे. आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो. तिथे माझं महसूल मंत्री बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली. इकडले जे कलेक्टर आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की जबरदस्तीनं असा प्रकारचा कोणताही आम्ही प्रयोग करणार. तरीही आज मी पाहिलं की सगळे शेतकरी आणि त्यांचे नेते उपोषणाला अजून बसले आहेत. अमर उपोषण, साखर उपोषण का चाललेलं आहे? एका बाजूला तुम्ही शेतकऱ्यांचे व्यवहारी म्हणताय, 50,000 कर्जमाफी केली, दातार फेकून देत आहे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेत. कोणासाठी? तर बिल्डरांसाठी. भारतीय जनता पक्षाला देणग्या देणारे हे बिल्डर आणि त्या भागात ज्यांनी जमिनी खरेदी केल्या ते IAS आणि IPS अधिकारी मोठे, त्यांच्या जमिनीला भाव मिळावा म्हणून हे रिंग रोडचा घाट घातलेला आहे. माझ्याकडे संपूर्ण यादी 7-12 सह किंवा त्यांच्या कागदपत्रांसह. आता जर मी नावं वाचली तर मोठे भूकंप होतात. असे या राज्यातले बडे अधिकारी त्यांनी या जमिनी तिथे 40-40 एकर 50-50 एकर जमिनी आधी निघून मोठे अधिकारी आहेत. अक्षरशः भूकंप होईल. मी राज्याच्या महसूल मंत्र्यांना आवाहन करतो, बावनकुळे साहेबांना. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या विषयात मी लक्ष घालेन. त्यांनी आता लक्ष घातलं नसेल तर मी पुन्हा एकदा त्यांना स्वतः भेटेन शेतकऱ्यांचं. आणि जर नाही झालं तर तरी नाही झालं तर हे जे ज्यांनी जमिनी घेतल्यात ना त्यांच्या घरावर शिवसेना चाल करून जाईल. साहेब, खरं तर आपण खूप मोठा दावा केलेला आहे भूकंप होईल म्हणून. आपण या संदर्भात काही आता गौप्यस्फोट वगैरे करणार आहेत, काही नाव वगैरे जाहीर करणार ना. हे काय मुख्यमंत्र्यांना नावं कळवणार. मी आता नावं घेतच नाही आहे. मुख्यमंत्र्यांना मी आधी नावं देणार, महसूल मंत्र्यांना नावं देणार की तुम्ही ह्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेत आहे का? काय भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी घेत आहेत? ओरबडून घेत आहे शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी अशा प्रकारे. हे शेतकऱ्यांचं राज्य. लाडक्या बहिणीच्या घरात सुद्धा येतो तुमच्या. त्यांना तुम्ही अशा प्रकारे अनाथ निराधार करताय. चालणार नाही. त्या अधिकाऱ्यांच्या घरात घुसू हे जे आहेत ना ही नावं बघूया तुम्हाला कोण संरक्षण देत आहे. खरं तर साहेब, आणखी काही शेतकरी आहेत ते मंत्र्यांच्या घरावरती आंदोलनं करतायत. मंत्री भुजबळ असतील, त्याचबरोबर झिरवाळ असतील, यांच्या घराबाहेर आंदोलन केलं आहे. हेच रिंग रोड बाधित शेतकरी आहेत, त्यांचा देखील भूसंपादन आंदोलन व्हायलाच पाहिजे. हे सरकारने घडवलेलं आहे. त्यांच्या गाड्या अडवायला पाहिजे त्या मंत्र्यांच्या. तुम्हाला बाकी सगळे उद्योग करायला वेळ आहे, राजकारण करायला वेळ आहे, विधान परिषद निवडणुकीमध्ये पैसे खर्च करायला वेळ आहे.
पण शेतकऱ्यांचं ऐकून घ्यायला वेळ नाही, त्यांच्या जमिनी वाचवायला वेळ नाही. राज्य करताय कशा आणि कोणासाठी करताय राज्य? तुमच्या मुलाबाळांसाठी? आपण देखील इशारा दिला साहेब, इशारा दिला आंदोलन करेल. आंदोलन कसं असेल हे त्याला मी दाखवतो. साहेब, एकच ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी 2 रस्त्यांमध्ये जात आहे. नॅशनल हायवे आहे त्याच ठिकाणी आणि त्या ठिकाणी रिंग रोड पण जातोय. अवघ्या नाशिकपासून 3 किलोमीटर अंतराचं गाव आहे. हो, या रिंग रोडची आणि नॅशनल हायवेची एकाच वेळेला गरज आहे का, असा माझा प्रश्न आहे. खरं तर माहिती आहे. बघा, नदी बघा, पहा नदी, पहा गोदावरी ना, किती वर्ष चालले काम त्या गोदावरी आणि तिकडे मोदींच्या गंगेवर किती हजार, 28,000 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले. जाऊन बघा. आणि ह्या गोदावरीत बघा, गिरीश महाजनना सांगा या आणि थोडं त्यातलं चमचाभर पाणी पिऊन दाखवा. नॅशनल हायवेचा 3D कॅन्सल करताय. नॅशनल हायवेचा 3D कॅन्सल करता येत नाही असं देखील शेतकऱ्यांना उत्तर नॅशनल हायवेच्या वतीने देण्यात येत आहे. ही भूमिका चुकीची. साहेब, खरं तर गोदावरी नदीची अशी दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहणी केली, मात्र आपला पक्षाचे कार्यकर्ते वगैरे कोणी या संदर्भात प्रशासनाच्या विरोधात लढायला तयार नसल्याचं पाहायला मिळतं. आंदोलन करताना दिसत नाही. युवासेनेने आंदोलन केलं. आंदोलन करून काही होत नाही सरकार. हे सरकार इतकं गेंड्याच्या कातडीचं आहे, निवडवलेलं आहे. या सरकारला आणून या गटारामध्ये बुडवायला पाहिजे. आम्ही आणून माझे पालकमंत्री आहेत ना, कुंभमेळा मंत्री आहेत ना, जरा येऊन बघा इथे काय हाल आहे. नाशिकमध्ये मोठा बकासूर बसला पाहिजे. मोठा बकासूर आहे.